तिची पायमल्ली केली? अय्याजी तिचा भाऊ आहे तो. आपण कुणीच नाही का तिचे? नाही, याचं स्पष्टीकरण तिला द्यावंच लागेल. स्पष्टीकरण देण्यासाठी समोर तर यायला हवी ती. येईल ती. परत काहीच येत नसतं. तसंच आता तुमची सूनही परत येणार नाहीये. असं नका म्हणू. मी काहीच म्हणत नाहीये, असं जानूच म्हणते. डिवोर्स तुला हवा होता ना? मला का डिवोर्स हवा असेल? मुळात मी प्रेग्नंट असताना का डिवोर्स मागे नाही याची? आर यू शुअर तुला हे करायचं? तिला हवंय ते. ती भेटली? मेसेज पाठवलाय तिनं. काय? तिच्या आईकडून लाऊड अँड क्लिअर मेसेज पाठवलाय तिनं की तिला डिवोर्स हवाय. अगं पण तू आमचे फोन घेत नव्हतीस, आम्हाला भेटत नव्हतीस. मी हॉस्पिटलमध्ये होते. एवढं प्रेम करतोस तिच्यावर, मग डिवोर्स का देतोयस? मी प्रेमात द्यायला शिकलोय. ह्या सगळ्याची नीट संगती लावता येत नाहीये. काहीतरी मिसिंग आहे. एवढं प्रेम आहे दोघांचं एकमेकांवर, तर हा डिवोर्सचा विषय आला कुठून? श्री डिवोर्सचा विचार करणार नाही. जान्हवी म्हणते तिनं डिवोर्स मागितलाच नव्हता. मग डिवोर्स हा शब्द या दोघांमध्ये आला कुठून? श्रीला वाटतंय तिला डिवोर्स हवा होता आणि तिला वाटतंय श्रीला हवा होता. असं कसं झालं? हे शोधल्याखेरीज या दोघांमधला गैरसमज दूर होणार नाही. आणि जान्हवीला मी शब्द दिलाय, तिची या घराशी मनातून जवळीक निर्माण झाल्याशिवाय मी कुणालाही सांगणार नाही. आई, आई आलीस तू? तुला एवढा वेळ का लागला? मी शेवटी आता मंदिरात निघालो होतो तुला बघायला. हो पण झालं काय? अगं मला काळजी वाटायला लागली तुझी, एवढा वेळ का लागला म्हणून. अरे मला कोणीतरी भेटलं तिथं जवळच. कोण? मैत्रीण माझी. आई तरी तू इतक्या वेळ गप्पा मारत बसलीस तिच्याशी? खूप दिवसांनी भेटली ना. अगं मग घरी आणायचंच तिला. त्यासाठीच तर बोलत होते. म्हणजे? तिला घरी यायचा आग्रह करत होते, पण तिची अडचण आहे आणि तिची अडचण मला दूर करायची आहे. नाही म्हणजे कर तू. माझी काही मदत हवी तुला? लागली तर सांगेन. बरं ते जाऊ दे, मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं. काय? सांग. मी आज जान्हवीला पाहिलं. तू पण? मी पण म्हणजे? नाही म्हणजे कुठे कुठे पाहिलंस? आपल्या नर्मदा योगा सेंटर मध्ये. नर्मदा योगा सेंटर मध्ये? आश्चर्य आहे. खरं आश्चर्य तर पुढे आहे. काय? मी तिला प्रेग्नंट बायकांच्या सेक्शन मध्ये जाताना पाहिलं. आई आई ती प्रेग्नंट असेल का ग? तू हे कोणाकडे बोललायस? नाही ना, मला तुझ्याशी किंवा श्रीशीच बोलायचं होतं. श्रीला सांगितलेस? नाही ना, तो ऑफिसला निघून गेला ना. म्हणजे? नाही म्हणजे कुणाकडेही बोलू नकोस. काय? हेच तू बघितलेलं का? मी सांगते म्हणून. अगं पण ऍटलीस्ट श्रीला तर सांगायला पाहिजे ना. माझ्यावर विश्वास ठेव कांता. श्रीला न सांगण्यातच त्याचं हित आहे. पण म्हणजे तुला काय वाटतं आई, जान्हवी खरंच? कांता, मी तुला खरं सांगू शकत नाहीये आणि खोटं मला बोलता येत नाहीये, पण तू हे श्रीला सांगू नकोस. हे फक्त तुझ्या माझ्यातच ठेव, कळलं? मला ना आता जरा संशय यायला लागलाय आई. काय? तुझी जी मैत्रीण आहे ती जान्हवीच नाहीये ना?